हॅलो. हॅलो. हां, कोण बोलतोय? कुठं फोन लागलाय आता? बर. हां. मग उन्हाळ्यात आणि रसायन गाण्याचा काय संबंध आहे? अहो उन्हाळ्यात ऊसाचा गाणं चांगला चालतोय ना. बर. मग रसिक काय उद्योग करायचा तुमच्या डोक्यात आहे? हां. बर आमच्या इथं कसं माहिती आहे का, आमचं इथं हवेर गाव असल्यामुळे गर्दी जास्त आहे. बर. त्यामुळे आम्हाला ते रसाचं गाणं पाहिजे होता. देवे का आहे का आपल्याकडे गाणं आहे की? मग काय किंमत आहे त्याची? जरा किंमत जास्त आहे त्याची रसायन गाण्याची. किती हो? एक 1.5 लाख रुपये आहे बा. 1.5 लाख? हो. आम्हाला कमीत कमी ताशी 100 लिटर ऊस हे रस निघाला पाहिजे. निघेल की रस. तुम्ही काय इकडे किती जेवढा ऊस घालचाल तेवढा रस निघणार आहे पुढं. बरं बरं, किंमत जरा जास्त वाटते हो. अहो त्याचं वैशिष्ट्य काय तुम्ही ऐकलं नाही आणि विचारलं नाही, लगेच 1.5 लाख म्हटलं तर 1.5 लाखाला तयार झाला. काय वेळेला जर तुम्ही इकडं पाठीमागं तुमचा ऊस जरी नसला, तुम्ही मशीन चालू केली तर पुढं ताशी 100 लिटर रस निघतोय. ऊस नसला तर बी रस निघतोय. हो, 100 लिटर ताशी रस निघतोय. आणि शिवाय त्यात तुम्ही लिंबू टाकायला लागतं रसात. हा. तर ती लिंब जरी नसली तरी पण लिंबाचा रस पुढे येतोय, आंबूस रस लागतोय पुन्हा. असं कसं काय? हो, मशीनच अशी आहे. 1.5 लाख कशाला द्यायचे मग? आणि बिगर ऊसाचा रस कसा हो निघतो? हो, येतो आमच्या मशीनच आपलीच असले. अहो मशीन तुमची आहे ठीक आहे की, हा. पण बिगर ऊसाचा रस कसा निघल? अहो एकदा घेऊन बघा, वापरून बघा, पिऊन बघा. अहो ऊस गाठली शेवट रस कसा निघायचा? अहो मग आता तुम्ही 1.5 लाखाची मशीन कसं घ्यायला लागलाय सांगा बरोबर. अहो मशीन घेणार की रसासाठी. अहो बिन उसाचा रस येईल का कुठल्या तर गाण्यात? मग तुम्ही कसा म्हणताय बिगर ऊसाचा रस येतोय? अहो तुम्ही केळं खावा, केळं. केळं खाऊ म्हणजे आम्हाला कळतंय केळं खायची काय करताय. आम्ही मशीन तुम्हाला विचारायला आलो, तुम्हाला बाकीची विचारायला आलो का? अहो बिगर उसाचा बिगर लिंबाचा रस पुढे निघेल का मला सांगा? तुम्ही काय डोक्या बिक्या पडलाय? मग तुम्ही कसं म्हणताय? डोक्यावर पडू द्या, नाही काय तर बघू द्या. आधी नंबर बघून नीट लावायचा. अहो तुम्हाला कुठं तर ऍडमिट करायला लागतंय. आधी तुम्ही लावता. आमच्याकडे हाय, आम्ही देतो ताशी 100 लिटर निघतोय. आता तुम्हाला 1.5 लाख सांगितलं किंमत, तरी तुम्ही म्हणताय होय आम्हाला पाहिजेच. अहो तुम्ही काय म्हटला, वेगळ्या पद्धतीत जरा मशीन निघाली आहे. अहो कसले वेगळ्या पद्धतीचे काय तुम्हाला काय कळतच नाही. त्यातलं केळं खावा तुम्ही. आम्ही केळ खाऊ आता लावेल झपूट की आम्ही केळ खाऊ म्हणजे? झपूट लावून म्हणजे मला काय फोन मधनं झपूट लावता काय? फोन मध्ये नाही, तुम्ही कुठे सांगा तो येतो. अहो मी जमिनीवरच आहे. मी काय मग तुमचं दुकान नाही, ही नाही ती नाही, तुम्ही कसं म्हणताय आमच्याकडे मशीन हाय, एवढा ताशी निघतो, बिगर उसा निघतो? अहो रस कुठला तर बिगर उसाचा रस पुढे निघेल का सांगा? तुम्ही डोक्यावर पडलाय का बजीर आहे मला काय कळणार? आम्ही आमची मापावर तुम्ही काढू नका. तुम्ही केळं खावा, केळं. याचं कुठं आहे रे दुकान? असू दे. दुकानाच रस्त्यावर इसकटतोय. असू द्या, इस्कट हा हा, इस्कट तू तुम्ही केळं खायला लायकीच आहे. तुम्ही कशाला लायकीच आहे? आमची लायकी पैकी काढायची तुमचा संबंध नाही. अहो तुम्हाला आम्ही गिराईक म्हणून तुमच्याकडे आलोय. उसाचा रस आणि लिंबाचा रस बिगर ऊस आणि बिगर लिंबू टाकताना निघतोय का? होय म्हणताय म्हटल्यावर तुम्ही केळं होय, खायला कसं म्हटला? लायकी. तुम्हाला केळं खावा कळतं का? केळं खायचं का? तुम्ही केळ खाऊन झोपा जावा, दुकान बंद करा, डोळ्यात टाळा लावा. टाळ्याला पैसे नसले देतो आम्ही. लय दानशूरपणा आहे. अरे मग? तो रस्त्यावर रस विकणारा तू लागलाय मला बोलायला. मी कोण आहे तुला माहित आहे का? कोण आहे? कोण बी असू दे, तुला हांडल्या शेवट सोडतच नाही. अरे केळ्याचा होलसेल व्यापार आहे मी. तुला सांगू काय, येऊ दे काय तुला जातं. पाहिजे तेवढी केळं, बनशी केळं, बारकी केळं, बुट्टी केळं, अरे लांबडी तोच खान केळं, झोप. किती केळं आहे ते आपल्याकडे. तुला हाण तूच. अरे काय हाणतोय करतोय ठेव तुझा पण. तुझं दुकानात हे रस्त्यावर फिकतो आता. तुला नंबर नीट बघून फोन लावायला येत नाही बोलतोयस. मग तू कशाला म्हणतोय माझा आहे, माझ्याकडे हिचे आहे, माझ्याकडे आहे, बिगर व्यवस्था रस निघतोय. असं करा, तुम्ही राहिले 2-3 केळं खावा आणि झोपा. तुला आता हाणल्या शेवट राहतच नाही. तुला काय नावचा करायचं? दगडू यादव नाही. हा, तुला काय करायचं कर. कुठला दगडू शंकर यादव आणलाय कोणा ठेवाय? तुला बघतो तू कुठं आहे, तुझं नाव सांग. अरे असलं दगडू शंकर यादव खिशात घालून फिरतोय आम्ही. खिशात घालून? हा. अरे आपली लायकी आहे का? ए बाबा माझी लायकी काढ नको ठेव, पण नाही मुस्करत लावित होतो येऊन. भंगार एकात बसलाय तू. अरे मी भांगार एकच नाही तर डोंबाऱ्याचं काम करू. तुला काय करायचं रे? मग तू कसा म्हटलास माझ्याकडे आहे? तू केळं खा, पुढलं बोलू नको. तू खान झोप, तू बटाटे खा. तू बटाटा खाऊ दे, नाही मी पपई खाऊ दे. तुला काय बटाटा करायचंय? खाऊन झोप, तू मला- बटाटे मला- सारखा जाय, सेम. मला मी पपई खाऊ दे, नाही बटाटा खाऊ दे. तीच आपली क्वालिटी आहे. तू केळं खा फक्त. तू बटाटा